सो हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे खूप मस्त असणार. तर आज आम्ही ना लवकर तयारी केली, नाश्ता केला आणि भर उन्हामध्ये बोटॅनिकल गार्डन बघायसाठी म्हणून निघालेलो 2 गाड्यांनी. आम्ही असं 5 जण गेलो. इकडे मम्मी अजून दादू, इकडे माझी मेवणी, पप्पा अजून मी, असे आम्ही 5 जण म्हणून निघालेलो. तर काही वेळामध्ये आम्ही मग तिथे पोहोचलो बोटॅनिकल गार्डनला. तर एंट्री गेटवरून थेट गेल्यानंतर ना तिथं आम्हाला बोलले की इथं पार्किंग नका लावू. आम्हाला वाटलं की हेच पार्किंग आहे, तर समोर गार्डनकडे पार्किंग आहे. मग तिथं गेलो तर लोकांना सगळे बाहेरच होते. तर आम्ही विचारलेलं की गार्डनच बंद आहे. खूप बेकार वाटलं. मग आता तयारी करून आले तर काय करायचं. तर मग आम्ही ना मुंजा मूव्ही अशी लागलेली होती, न्यू आली आहे. तर त्याआधी ना आम्ही मग इथे लस्सी प्यायसाठी म्हणून गेलो. मग लस्सी मला आवडत नाही, सो आम्ही मग सगळेजण डोसा वगैरे खाल्लो. तर तुम्ही बघू शकता, डोसा घेतला ऑर्डरला आणि मग काही वेळामध्ये मूवीच्या थिएटरला गेलो आणि तिकडे पण थोडं टाईम होतं. सो आम्ही फोटो अजून रील वगैरे काढलं. मग तिथल्या लोकांनी बोलले की आता मूवी स्टार्ट होणार आहे, सो तुम्ही आतमध्ये चला. सो मूवी खूप छान आहे फ्रेंड्स, तर तुम्ही नक्की मूवीला व्हिजिट करा. कॉमेडी पण आहे, हॉरर पण आहे. सो तुम्हाला एक सीन दाखवत आहे हॉरर, बघा. दादा छोड़ दे उसे वरना तुम्हाला मूवी वगैरे कशी वाटली तुम्ही बघून या आणि मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. तर त्यानंतर ना आम्ही क्रोमामध्ये जायसाठी म्हणून निघालेलो. सो 2nd फ्लोअरवर गेलो. तिथं ना AC वगैरे होती आणि मग मम्मीने वॉशिंग मशीन पण बघितलेलं. त्याने आम्हाला माहिती देत होते AC बद्दल. दादू अजून पप्पा अजून मी, आम्ही सगळेजण ते माहिती ऐकत होतो. त्यानंतर ना ते सगळं झाल्यानंतर आम्ही घरी आलेलो. तर जाम थकलेलो होतो, कारण उन्हामध्ये गेल्यावर माहितीचा हालत काय होते. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा. सपोर्ट करा आणि शेअर पण करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू. चला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.